तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो। गोपनीय आणि व्यापारी किंवा उद्योगांसाठीच्या खासगी बैठका होतात असं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यावेळी ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय आणि हे बिल्डर कुणाला भेटण्यासाठी आले होते असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी केलाय। तर अधिकृत जागा भेटण्याची मुख्यमंत्र्यांनाही मंत्रालय किंवा वर्षा बंगला असते, मग ताजलँड एंडमध्ये भेट कशासाठी असा सवाल त्यांनी केला। गोपनीय किंवा व्यापारी संदर्भातल्या बैठका या अशा प्रकारच्या खाजगी होत असतात, खाजगी ठिकाणी होत असतात असं संजय राऊतांनी म्हटलं आणि काही बिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये, ते कुणाला भेटण्यासाठी आले होते असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी केलाय। अधिकृतपणे भेटण्याची जागा ही मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो ना शासकीय भेटीसाठी, आणि इतर बैठकीसाठी गोपनीय व्यापारी उद्योग त्यासाठी खासगी बैठका होतात। त्यावेळेला ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते। ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहीत नाही, पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत, लवकरच मुंबईतल्या अनेक शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत। महत्त्वाच्या शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत आणि हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का, त्याच्यामध्ये म्हाडाची इमारत। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ही भेट राजकीय मानायची मला माहिती, बिझनेस डील मी त्याच्यावरती बोलत नाही, पण मुख्यमंत्री तिथे जेव्हा आले ते कोणाला भेटायला येणार मला माहित नाही, पण तिथे आधीपासून आणि शेवटपर्यंत मुंबईतील अनेक बिल्डर उपस्थित होते का मी आता